ठाणे महानगरपालिकेचा सन 2025-26च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या प्रक्रियेत गतवर्षीप्रमाणेच माझ्या नजरेतून ठाणे या उपक्रमांतर्गत नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। ज्या नागरिकांना 2025-26च्या अर्थसंकल्पाविषयी काही सूचना मांडायच्या आहेत, त्यांनी शनिवारी 8 फेब्रुवारीपर्यंत त्या सूचना cfo@thanecity.gov.in या ईमेल आयडीवर पाठवाव्यात। त्याशिवाय मुख्य लेखा विभाग, दुसरा मजला, महापालिका मुख्यालय, जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग या पत्त्यावर लेखी स्वरूपातही पाठवता येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी दिली आहे। सब मिलके आज मान्सूनपूर्व कामं वेळेत व्हावीत आणि सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती। महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामं सर्व वेळेत पूर्ण करावीत। तसंच खड्डे पडण्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामं 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत। त्याचप्रमाणे मान्सून कालावधीतही काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल, या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत। महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या। त्या अनुषंगानं सर्व प्राधिकरणांना आपल्या अखत्यारीतील कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरं जावं लागणार नाही, या दृष्टीने राहावं, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समितीने कार्यकारी अभियंत्यांनी कॉन्क्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीनं अधिक गुणवत्तापूर्ण कामं होतील किंवा कशी ती पाहावीत। शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील, या दृष्टीनं कार्यवाही करावी। तसंच ज्या ठिकाणी डेब्रिज पडला आहे ते तात्काळ उचलून रस्त्याच्या पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत दिल्या। त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि सीओ या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक क्षणगारे यांच्या दालनात प्रवेश करून अंडी नेत आंदोलन केलं। शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचा आरोप करत आव्हाड यांनी हे आंदोलन केलं। आव्हाड यांनी आरोप राज्य शासनावर मध्यान्ह भोजनात अंडी बंद झाल्याचा केला होता। त्यांनी एक समाज माध्यमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं आहे। या पत्रात त्यांनी 24 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांना अन्याय असल्याचं आपलं मत असल्याचं म्हटलं आहे। शासकीय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती शक्यतो चांगली नसते किंवा बेताची असते, त्यामुळे ते शासकीय शाळेत शिक्षण घेत असतात। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होत असतो। शालेय जीवनात शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिनं त्यांना मिळत नाहीत, असे अनेक अहवालातून समोर आले आणि म्हणूनच या आधीच्या राज्य सरकारनं या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी पूरक ठरेल म्हणून
त्यांच्या मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा अंडी आणि इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य ती प्रथिने मिळतील आणि त्यांचा शारीरिक तथा मानसिक विकास होण्यास मदत होईल आणि एक तंदुरुस्त पिढी निर्माण होईल. म्हणूनच महोदय, आपण या निर्णयाचा फेरविचार करावा. राज्य सरकार हे मायबाप असतं. त्यांनी आपल्या लेकरांना असं वाऱ्यावर सोडू नये, त्यांच्या आरोग्याशी खेळू नये. दावोसमध्ये जाऊन 15 लाख कोटींच्या MOU साईन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना 15 कोटी जड झालेत. ही बाब आपल्याला शोभणारी नाही हे लक्षात घ्यावं. इतकीच नम्र विनंती, असं त्यांनी या पत्रात नमूद केलंय. या पत्रानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अंड्यांचे ट्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेत आंदोलन केलं. अशी माहिती मिळते आहे की पोषण आहारात हे तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही बोला, नाही तर अशी बातमी हाती आली आहे की 24 लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे. गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून प्रथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही, तर इव्हन त्यांच्या म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने, पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे. एकीकडे आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली. बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकायचं. आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का? त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि CO या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊ. गोरगरीब रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उच्च दर्जाचा आणि मोफत उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयांकडून शिधापत्रिका अथवा शिधावाटप कार्यालयातून दाखला घेणं आवश्यक आहे. हा दाखला घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना उंबरठे झिजवावे लागू नयेत यासाठी ठाणे शिधावाटप विभाग सरसावलाय. वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक दाखल्यांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केल्यास तात्काळ त्यांना दाखले देण्यात येतात. त्यानुसार मागील 8 महिन्यात 168 जणांना शासकीय दाखला देण्यात आले असल्याची माहिती शिधावाटप विभागानं दिली आहे. अनेकदा गोरगरीब रुग्णांना आकस्मिक उद्भवणारे आजार, हृदयविकार, किडनी विकार, कॅन्सर, हाडांच्या शस्त्रक्रिया आदी दुर्धर आजारांवर उपचारासाठी होणारा खर्च हा पेलवणारा नसतो. त्यामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होतो. ही बाब लक्षात घेऊन शासनानं गोरगरीब जनतेला उत्तम आणि चांगली सेवा मिळावी यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत अनेक दुर्धर आजारांवर मोफत आणि उच्च दर्जाचे उपचार रुग्णाला मिळत आहेत. त्यामुळे ही योजना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मात्र असं असलं तरी अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडे सरकारी अथवा खासगी रुग्णालयांकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येते. अशावेळी शिधावाटप कार्यालयाकडून देखील हा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना शिधावाटप कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. याला छेद देत शिधावाटप कार्यालय 41F या कार्यालयानं वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ वैद्यकीय मदतीचा दाखले देत रुग्णांच्या मदतीला धावून जात असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 41F शिधावाटप कार्यालय असून या कार्यालयात शिधावाटप अधिकारी सुरा डुमरे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच दिवशी दाखला देण्याचा कटाक्षानं नियम पाळण्याच्या सूचना केल्यात. त्यानुसार मागील 8 महिन्यात या विभागानं वैद्यकीय अर्ज प्राप्त झालेल्या 168 जणांना तात्काळ वैद्यकीय मदतीचे शासकीय दाखले देण्यात आले आहेत. चव्हाण मॅडम, काय सांगाल, शिधावाटप कार्यालयामार्फत महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी जे प्रमाणपत्र दिले जात आहे, कशा पद्धतीने हा उपक्रम चालू आहे? महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे दाखले आपल्याकडे जेव्हापासून ही योजना कार्यान्वित झालेली आहे, याच्या आधी या योजनेला राजीव गांधी योजना नाव होतं.
त्यानंतर त्याचं नामकरण महात्मा फुले योजनेमध्ये झालेलं आहे. म्हणजे हे दाखले आपण पूर्वीपासूनच देतो आहे आणि ह्या दाखल्याकरिता आपल्याकडे शिधापत्रिकेचा ऑनलाईन नोंदी आपण घेतो. ज्या शिधापत्रिकेच्या ऑनलाईन नोंदी झालेल्या नाहीत अशा शिधापत्रिकाधारकांना कार्यालयात येऊन या योजनेचं प्रमाणपत्र घ्यावे लागतं. कधी कधी त्यांच्या शिधापत्रिका पण खराब असतात, प्रिंटिंग नंबर बरोबर दिसत नाही, म्हणून सुद्धा ते एक्सेप्ट करत नाहीत वैद्यकीय अधिकारी आणि त्याकरिता हे लोक आपल्याकडे दाखले मागायला येतात. तर या लोकांना, कारण हे लोक गरजू असतात, हॉस्पिटलमध्ये गरीब असतात, हॉस्पिटलमध्ये यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत, म्हणून यांना आपण प्राधान्याने त्याच दिवशी लवकरात लवकर तासाभरातच दाखले देतो. ते दाखले देण्याकरिता आपण त्यांच्याकडून एक अर्ज घेतो, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत आणि हॉस्पिटलने काय क्युरी काढलेली आहे त्यासंबंधी ते हॉस्पिटलवाले एक दाखला देतात. तो दाखला आपण त्यांच्याकडून घेतो आणि लवकरात लवकर अभिलेखतापासून आपण त्यांना महात्मा फुले योजनेचा दाखला देतो. मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपण जवळजवळ 196 दाखले अशा प्रकारचे वितरित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यातही इतकेच दाखले 200च्या जवळजवळ जातील आणि ही तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील पर्यावरण संवेदन क्षेत्र 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणं सोयीचं होणार आहे. खासदार नरेश मस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेण्या आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्यानं गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश मस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटणकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती. खासदार नरेश मस्के यांच्या पाठपुराव्याला यश येत 29 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि राज्यातील अनेक शहरातील बांधकाम विकास, नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे. त्यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश मस्के, किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले.